चाकांच्या पेटीमध्ये घालून इतकं मोठं शिवधनुष्य आणलंय. बघा, शिवधनुष्य आणण्यासाठी, ओढत आणण्यासाठी किती लोक लागले? 5000. इतकं प्रचंड दिव्य शिवधनुष्य आहे. हे रामचंद्रा, जनक म्हणतायत की तुम्ही हे शिवधनुष्य बघा. हे रामचंद्रा, तुम्ही या शिवधनुष्याला बघण्यासाठी समोर या. आणि जनक महाराजांनी आज्ञा केल्यावर स्वतः प्रभू श्री रामचंद्र आचार्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन शिवधनुष्याला नमस्कार करण्यासाठी, त्याचं निरीक्षण करण्यासाठी आता समोर आलेले आहेत. त्यांनी मनापासून त्या शिवधनुष्याला अत्यंत नम्रपणे नमस्कार केलेला आहे. अतिशय उत्सुकतेने, जिज्ञासेने त्या शिवधनुष्याला ते प्रदक्षिणा घालतायत. सगळी राजसभा अत्यंत कौतूहलाने रामचंद्रांकडे, या दिव्य तेजस्वी रामाकडे पाहतीये. पुन्हा एकदा नमस्कार केला आणि एका क्षणात श्री रामचंद्रांनी शिवधनुष्याला स्पर्श केला आणि तत्काळ हातात घेतला धनुष्य. सियावर प्रभू रामचंद्र की. शिवधनुष्याला प्रत्यंच्या बांधण्यासाठी श्री रामचंद्रांनी वरच्या टोकाला ती प्रत्यंच्या दोरी बांधण्यासाठी गोल फिरवायला सुरुवात केली आणि तत्काळ खाली ताणलं. ताणताच आता शिवधनुष्याला दोरी प्रत्यंच्या ताणण्याचा प्रयत्न हा राजकुमार दशरथाचा पुत्र करतोय. अत्यंत वीर, बलवान, काटिकेला मारणारा, सगळ्या राक्षसांचा नायनाट करणारा. खाली पायामध्ये एक टोक त्यांनी दाबून धरलं आणि मग उजव्या हाताने प्रत्यंच्या जोरात तांडली. वरचं टोक खाली दाबलं. श्री राम आता हे दिव्य धनुष्य काय करतायत हे पाहण्यासाठी राजसभेमध्ये सगळेजण त्याच्याकडे पाहतायत. काय करतोय हा राम? आता राम पराक्रम करणार का? जे अनेक राजांना जमलं नाही ते हा छोटासा राजकुमार काय करतोय हे पाहताय. प्रचंड पराक्रम, प्रचंड पराक्रम करतायत राजकुमार राम. दुसरं टोक ताणलं आणि खडाडकन शिवधनुष्य मोडलंय. प्रत्यंच्या लावणं तर दूरच, पण अत्यंत बलवान अशा श्री रामचंद्रांनी शिवधनुष्य ओढून टाकलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आकाशातून पुष्पवृष्टी होतीये. श्री रामचंद्रांनी शिवधनुष्य ओढलं. आचार्य विश्वामित्रांना नमस्कार केला. आचार्य विश्वामित्रांनी त्यांना कल्याणमस्तु आणि आसनावरती बसण्यासाठी सांगितलं. जनकाला अत्यानंद झालाय आणि या पराक्रमाची वार्ता सीतेच्या कानावर गेली आहे. सीतेच्या मातेच्या कानावर गेली आहे. अंतःपुरामध्ये सगळ्यांना ही आनंद वार्ता कळालेली आहे. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. जनकाला वाटत होतं आजपर्यंत अनेक राजांनी प्रयत्न केला, परंतु आम्हाला हे साधता आलं नाही. ते श्री रामचंद्रांनी साधलं. सियावर प्रभू रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. रामचंद्रांनी इतका मोठा पराक्रम केला. श्री रामचंद्रांच्या पुढे हा वधू कन्येचा पिता हात जोडून उभा आहे. तो म्हणतो, रामा, माझी ही कन्या सीता आहे आणि ही वीर्य शुल्क आहे. ही आपण जिंकलेली आहे. आपण हिच्याशी विवाह करा. परंतु प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की मी पिताश्रींच्या आज्ञेशिवाय विवाहाला अनुमती देऊ शकत नाही. मी अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतो की माझ्या पिताश्रींची आज्ञा होताच मी यथायोग्य निर्णय करू शकेन. आणि त्यावेळेला
आचार्य विश्वामित्र आणि जनकांच्या आज्ञेनी तत्काळ अयोध्येला अत्यंत वेगवान घोडेस्वार सविनय निमंत्रण पाठवतात की प्रभू श्री रामचंद्रांनी वीर्यशंका सीता जिंकलेली आहे आणि तिच्या आणि श्रीरामांच्या विवाहासाठी अयोध्येतील सगळ्यांनी चलावं. आणि मग सगळ्या राजकुमारांबरोबर आपल्या सगळ्या राण्यांबरोबर दशरथ महाराज या आनंद सोहळ्यासाठी स्वतः यायला निघतायत. दशरथ महाराज निघालेत. दशरथ महाराज मजल दर मजल करत येत आहेत. जनक नगरीमध्ये येऊन पोहोचलेत. आचार्य वसिष्ठ, वामदेव, जाबाली असे सगळे विप्रवर उपस्थित आहेत बरोबर. आणि सगळेजण आल्यानंतर आचार्य विश्वामित्र, जनक, गौतम ऋषींचे पुत्र, जनकाचे कुलगुरू हे सगळेजण एकत्र बसले आहेत. बैठक बसली आहे. राम आणि सीतेच्या विवाहाला दशरथाने अनुमती दिलेली आहे. आणि पुढे जाऊन विश्वामित्र म्हणतात की दशरथा, अरे लक्ष्मणाचा विवाह सुद्धा करण्याची वेळ आलेली आहे. आणि लक्ष्मणापेक्षा मोठा भ्राता भरत याचा सुद्धा विवाह केला पाहिजे. मग शत्रुघ्नाला सुद्धा आपण मागे का ठेवायचं? पण मग एवढ्या कन्या आणायच्या कुठून? जनक राजा म्हणतात, महाराज माझी दुसरी कन्या उर्मिला मी लक्ष्मणाला देतो. आणि माझा धाकटा भाऊ जो आहे कुशध्वज, त्या कुशध्वजाला सुद्धा योगायोगाने 2 कन्या आहेत. एक आहे मांडवी आणि दुसरी आहे श्रुतकीर्ती. या आपण भरत शत्रुघ्नांना देऊया. आणि सुमुहूर्त ठरतो. दोन्ही पक्षांना आनंद होतो. आणि सगळेजण या आनंदासाठी आता आसुसले आहेत. सगळेजण या विवाहाची वाट पाहतायत की आता कसा होणार विवाह. गुरुजी येणार का? कुलगुरू आलेले आहेत का? कुलगुरू येणार आहेत का या विवाहासाठी? अहो कुलगुरू एक काय अनेक कुलगुरू आहेत. तळोद्यातले कुलगुरू येतील का कोणी? तळोद्यातले गुरुजी आले तर आम्हाला आनंदच आहे. परंतु आचार्य विश्वामित्र पण तिथे आहेत. आचार्य वामदेव आहेत. आचार्य वसिष्ठ आहेत. आणि साक्षात तळोद्यातले गुरुवर्य सुद्धा उपस्थित आहेत. त्या मंगल प्रसंगाची सगळेजण वाट पाहत होते. ती घडी आता नजीक आलेली आहे. आणि आचार्यांनी आता मंत्रघोष सुरू केलेला आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न विवाहासाठी उपस्थित आहेत. अंतरपाठ धरला जातोय. चला मुलीचे मामा, मुलीचे मामा याच पीठावर उपस्थित व्हा. मुलाचे मामा आलेत का अयोध्येहून? भरताचे मामा काही देशातून आलेत का? आलेत आलेत. अंतरपाठ धरला जातोय. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा आता विवाह सोहळा सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात आलेला आहे. आचार्यांच्या हातामध्ये आता माईक सुद्धा द्यायला पाहिजे. आणि गुरुवारी आता मंगलाष्टक म्हणायला सुरुवात करणार आहेत. अत्यंत रेशमी वस्त्र अंतरपाठ म्हणून धरण्यात आलेला आहे. आणि सगळे तळोदा नगरातले रामभक्त, अयोध्या नगरातले, जनकाच्या नगरातले, मिथिलेचे सगळे गणमान्य लोक या विवाहाला उपस्थित आहेत. आणि आचार्यांनी तो सुमुहूर्त साधायला सुरुवात केली आहे. शुभलग्न सीताराघव शुभं भवतु. शुभलग्न कस्तूरी तिलकं वटपटले वक्षस्थले
स्वयं
Ram